त्याचे जे सासरे आहेत, मला वाटतं सुरेश पाटील नाव ना त्यांचं, सुरेश जाधव, तर ते काँग्रेसचे निष्ठावंत आहेत, काँग्रेसच्या विचारधारेचे आहेत, महात्मा गांधी नेहरूंना मानणारे आहेत. आणि त्यांची जी मुलगी आहे ती साहजिकच त्या संस्कारामध्ये वाढली असेल. आणि त्या मुलीचा नवरा म्हणजे हा विराज शिंदे. तर हा विराज शिंदे जे कुटुंब गांधी नेहरूंना मानतं त्या कुटुंबातल्या त्या लेकीला म्हणजे स्वतःच्या पत्नीला हे असले गद्दारी करायला लावतो, काहीतरी संविधानाची तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून संविधानाची हत्या करतो, लोकशाहीची हत्या करतो. तर हे असं माय मावल्यांना, घरातल्या माय मावल्यांना असं पुढं नेऊन घाणेरडं राजकारण करणं तुम्हाला कसं वाटतं? मला एक आश्चर्य वाटतंय. एकदा आम्ही सगळे 20 सभासद बसलो होतो अध्यक्ष उपाध्यक्षाच्या अगोदर. तेव्हा आमचं ठरलं की आपण बाबा एकत्रित राहायचंय आणि व्यवस्थित मतदान करायचं. जे आबा निर्णय घेतील शंभूराजे त्याप्रमाणे मतदान करायचं, आपण शपथ घ्यायची. काही कारणामुळे आमचं ते जुळलं नाही. त्यांना आम्ही गणपतीपुळ्याला जाऊन आलो, धार्मिक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गेलो. पण तिनं त्या वेळेला त्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं की ती रतन चिंत्याला किंवा त्या आपल्या वडिलांना पप्पाच म्हणते. म्हणजे तिचे वडील काँग्रेसचे, ते भाजपच्या विरोधी, रतन आबा सुद्धा म्हणजे भाजपचे विरोधी. तेव्हा ती म्हणली की माझ्या नवऱ्याने सांगितलं तरी मी ऐकणार नाही, पण माझे जे पप्पा सांगतील तेच मी करणार, तेच मी ऐकणार. मग मला हा जे असं आश्चर्य वाटते, जी म्हणली आपण सगळ्यांनी शपथ घेऊया आणि मी नवऱ्यानं सांगितलं तर ऐकणार नाही, तर ही नवऱ्याचं ऐकून विरोधी गोटात जाऊन खुर्ची मिळवली. हे आज म्हणजे मला मोठं ते एक आश्चर्य वाटते. अजूनही मी त्याचा विचार करतोय, अभ्यास करतोय. आता मला सांगा, त्या ज्या ऋतुजा शिंदे आहेत, तुम्ही म्हणजे आता ह्या मतदान प्रक्रियेमध्ये अनेक दिवस बाहेर गोपनीय पद्धतीने तुम्ही सगळे सदस्य राहिलेला होता. तर त्या तुमच्या 30-35 सदस्यांसोबत त्या ऋतुजा शिंदेसुद्धा, त्या ताईसुद्धा तुमच्यासोबत असतील. तर तुमचं त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर काय वाटलं? त्यांचा स्वभाव कसा होता? म्हणजे त्यांचा नवरा जसा बावळट मूर्ख आहे तसा स्वभाव आहे का ह्या वेगळ्या स्वभावाच्या आहेत? ना ते आम्ही बघितलं सुरुवातीला ते आमच्या मताची सहमत होत्या. ज्यावेळेला ह्याचा मला संशय यायला लागला, तुम्हाला नेहमी म्हणायचा आपल्या ग्रुपचं जुळेल का, ती मोठी समोरची माणसं आहेत, ती पैशाचा वापर करतील, ते आपलं होऊन देतील असं वाटत नाही. आपण काय म्हणले बघ, शेवटी हो न हो निष्ठा महत्वाची. जर लोकांनी घड्याळ हे चिन्ह म्हणजे राष्ट्रवादीचं, राष्ट्रवादी आबा म्हणून त्यांच्या आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला